आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा सुरू झालं की घरामधील AC, कूलर, फॅन हे अगदी एक आणि एका रूममधले सुरू असतात. मग अशा वेळेस एवढे सगळे फॅन चालू असतील, कूलर चालू असेल आणि AC चालू असेल तर ऑब्वियस आहे वीज बिल जास्त येणार आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण घरामध्ये अशा कोणकोणत्या गोष्टी ज्या तुम्ही अगदी निष्काळजीपणा करता आणि त्यामुळे वीज वाढतं, अशा कोणत्या गोष्टींमुळे वीज वाढलं आणि ती जर आपण तो निष्काळजीपणा कुठेतरी आपण कमी केला तर आपलं वीज बिल कशा पद्धतीने कमी येऊ शकतं, त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. कसं आहे ना की आपण कितीही वीज बिल म्हटलं आपण कमी करायचं तर त्यासाठी आपले प्रयत्न खरंच सुरूच असतात, असं मी नाही म्हणत. सगळ्यांचे प्रयत्न सुरू असतात आणि काय होतं, काही खर्च जे आपण प्रयत्नपूर्वक कमी करू शकत असतो त्यामध्ये हे जे इलेक्ट्रिसिटी म्हणजे जे वीज बिल असतं ना त्याचा समावेश असतो. आता सध्याचा काळ असा आहे की विजेच्या उपकरणाचा म्हणजे जे आपले इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आहे त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आता बघा त्यामध्ये काय येतं, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC, इंडक्शनची जी शेगडी असते ती येते, डिशवॉशर, व्हॅक्यूम क्लीनर, ओव्हन, कूलर अशा कितीतरी उपकरणाची यादी आपल्याला करता येईल. त्याचबरोबर पंखे, बल्ब, ट्यूबलाईट्स वगैरे नेहमीची उपकरणं तर असतातच असतात. मग दिवसेंदिवस अशा उपकरणाची संख्या वाढत जाणार असून त्यांचा वापरही वाढत जाणार आहे. मात्र आपण यावरचा म्हणजे याचा वापर कशा प्रकारे करतो यावर सुद्धा बिल किती येणार हे अवलंबून असतं. आता बिल कमी येण्यासाठीच्या काही टिप्स आपण पाहूया. सगळ्यात पहिली टिप बल्ब आणि ट्यूबलाईट्स रिलेटेड आहे. आता बल्ब आणि ट्यूबलाईट्स या घरातल्या प्रकाशासाठी अत्यावश्यक अशी गोष्ट आहे आणि बल्ब नेहमी LED प्रकारचेच आपण वापरायला हवेत. तसंच ट्यूबलाईट्स ऐवजी CFL बल्ब्स जर तुम्ही वापरले तर अतिउत्तम. पण आता मार्केटमध्ये CFL किंवा LED प्रकारच्या ट्यूबलाईटसुद्धा मिळत आहेत. सो तुम्ही त्या ट्यूबलाईटचा वापर केला तर नक्कीच तुमचं वीज बिल कमी येऊ शकतं. त्यांच्या वापरामुळे प्रकाश तर दर्जेदार मिळतो. शिवाय मुख्य म्हणजे वीज कमी खर्च होत असल्याने वीज बिलसुद्धा कमी येतं आणि फ्रीज, AC किंवा अन्य उपकरणांना त्यांच्या वीज वापरापासून 1 ते 5 स्टार रेटिंग दिलेलं असतं. तुम्ही बघितलं असेल कोणतेही इलेक्ट्रिक अप्लायन्सेस जेव्हा तुम्ही घ्यायला जाता तर त्याचे जे काही रेटिंग असतं ते स्टारवरती असतं. जसं की 5 स्टारचं असेल तर त्याचं रेटिंग याने म्हणजेच त्याची जी काही प्राईज आहे ती जास्त असते ॲज कम्पेअर 4 स्टार, 3 स्टार, 2 स्टार. ठीक आहे, त्या स्टारनुसार त्याचं जे काही प्राईज असते ती वाढत चालत असते. मग अशा वेळेस जर तुम्ही 5 स्टारचे किंवा 4 स्टारचे जर काही उपकरणं घेतली तर नक्कीच तुम्हाला जे वीज बिल आहे ते नक्की कमी होणार आहे, कारण तशी उपकरणं वीज बिल जे आहे ते अगदी कमी खर्च करत असतात. आता बघा त्यामुळे अशी उपकरणं खरेदी करत असताना आपल्याला 5 स्टार बघूनच घ्यायची आहे. आता 2 नंबर ते म्हणजे काय, मायक्रोवेव्ह ओव्हनसारखी जी उपकरणं असतात ते तुम्हाला फ्रीजवरती ठेवू नये, कारण त्यामुळे वीज जास्त प्रमाणात खर्च होते आणि फ्रीज कधीच थेट सूर्यप्रकाश पडेल अशा ठिकाणी सुद्धा ठेवायचा नाही. फ्रीजच्या आजूबाजूची हवा खेळती असली पाहिजे. तसंच गरम असलेलं खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. हे सामान्य तापमानाला आल्यानंतरच फ्रीजमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे, कारण गरम पदार्थ थंड करण्याची फ्रीजची मोठी ऊर्जा खर्च होते. त्यामुळे बिलसुद्धा ऑब्वियस आहे जास्त येतं. त्यामुळे तुम्हाला फ्रीजमध्ये कोणतीही गोष्ट ठेवताना ती सामान्य तापमानाला ठेवायची आहे. आणि उन्हाळा आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा खिडकीतून आपल्या जे काही दरवाजे आहेत तिथून सूर्यप्रकाश येत असतो, तर बघायचं आहे की तो सूर्यप्रकाश थेट आपल्या फ्रीजवरती पडतोय की नाही. जर पडत असेल तर तुम्हाला तुमच्या फ्रीजची जागा बदलायची आहे. आता बघा कुठेही दिवे, पंखे विनाकारण सुरू राहणार नाहीत याची तुम्हाला नेहमी काळजी घ्यायची आहे. त्यासाठी इन्फ्रारेड सेन्सर, डिमर, मोशन सेन्सर आदीचा वापरही उपयुक्त ठरू शकतो. पण बऱ्याचदा काय होतं, उन्हाळ्यामध्ये ना मेन म्हणजे सगळे घरी असतात कारण शाळांना सुट्ट्या असते किंवा तुम्ही कोणताही सीझन घ्या. बऱ्याचदा काय होतं की आपण एका रूममध्ये बसलो की तसंच उठून दुसऱ्या रूममध्ये जातो किंवा काही काम करायला जातं आणि अशा वेळेस तिथला फॅन हा सुरूच राहतो. आता तो
किती वेळ सुरू राहतो हे तर आपल्याला ठाऊकसुद्धा नसतं, पण तो बराच वेळ सुरू राहतो आणि विनाकारण आपलं बिलसुद्धा जास्त वाढतं. कारण फॅन तिथे कोणी नाही आहे आणि फुकटचं वीज बिलसुद्धा खर्च होतं आहे आणि त्यामुळे तुमचं जे काही लाईट बिल आहे त्यामध्ये ऑब्वियस आहे जास्त तुमचं लाईट बिल येणार आहे. आता बघा, आवश्यकता असेल ना इतकाच वापर होऊ शकेल याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. कॉम्प्युटर, टी व्ही आदीच्या स्क्रीनसाठी जास्त वीज खर्च होतो, त्यामुळे वापरानंतर स्क्रीन बंद करण्याची काळजी घ्यावी. मॉनिटर स्पीड मोडमध्ये ठेवावा. तसंच फोन आणि कॅमेरा चार्ज केल्यानंतर चार्जर प्लगमधून आठवणीने काढून ठेवावा. तो प्लगमध्येच असेल तर वीज जास्त खर्च होते. उन्हाळ्याच्या हंगामात AC ऐवजी सिलिंग फॅन किंवा टेबल फॅन वापरायला प्राधान्य द्यावं. पण मी समजू शकते, उन्हाळ्यामध्ये दुपारी एवढं टेम्परेचर असतं किंवा रात्रीही एवढं टेम्परेचर असतं की त्याचा वापर जास्त होतो. सो ट्राय करायचा आहे जेवढा कमी करता येईल तेवढं कमी करायचा. आणि जर AC लावतच असाल तर शक्यतोवर अशा रूममध्ये लावायची की जिथे तुम्ही सगळेजण ॲडजस्ट होऊ शकाल. आणि सिलिंग फॅन तर हे आता आपले जे आहे ते रोज वापरण्यात येणार म्हणजे येणारच, कारण तापमानच तेवढं वाढलेलं असतं. आता पंख्यासाठी प्रति तास 30 पैसे एवढा खर्च येतो, तर AC प्रति तास 10 रुपये खर्च जो आहे तो येत असतो. AC वापरायचा असेल तर त्याचं तापमान 25 अंश सेल्सिअस ठेवावं. तसंच AC असलेल्या खोलीचं दार बंद राहील याचीही काळजी घ्यावी, म्हणजे वीज बिल कमी येईल. आणि वीज बिल कमी करण्याचा आणखी एक उपाय म्हणजे सौर ऊर्जा. पण हा उपाय थोडासा खर्चिक आहे, कारण सौर ऊर्जा प्रकल्प बसवायचा झाला तर सुरुवातीला गुंतवणूक जास्त करावी लागते, मात्र नंतर वीज बिलसुद्धा कमी येतं. जास्त प्रमाणात वीज निर्मिती झाली तर अतिरिक्त वीज ग्रीडला विकणंही शक्य होतं. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारी अनुदानसुद्धा मिळतं. तसंच कमी व्याज दराने कर्जही उपलब्ध होतं. सो तुमच्याकडे जर बजेट असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. पण तुम्हाला ट्राय करायचं आहे की घरामधील जे काही चार्जरचे सॉकेट्स आहे ते जर लावलेले असतील तर त्याचे बटनसुद्धा तुम्हाला बंद करून ठेवायचे. जमलं तर ते चार्जिंगसहित चार्जरसुद्धा काढून गुंडाळून तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी ठेवायचं आहे, म्हणजे त्यामध्ये जे काही पूर्ण लाईट पास होती आहे ती लाईट पास होणार नाही आणि आपल्याला जास्त बिल येणार नाही. फॅन आपल्याला अवाजवी चालू ठेवायचा नाही आहे. एका रूममध्ये जर तुम्ही बसत आहात, सगळेजण एका ठिकाणी बसले तर कसं होतं, जो तो त्याच्या कामात असला तर ती वेगळी गोष्ट आहे, पण फावल्या वेळेस सगळे बसले, जर एकाच रूममध्ये बसले तर एकाच ठिकाणाचा फॅन किंवा कूलर हे सुरू राहील, बाकीच्या रूममधला फॅन कूलर हे बंद राहील. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही उन्हाळ्यामध्ये वीज बिल कमी करू शकता. त्याचबरोबर मला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये फ्रीजचं जे आपण यूज म्हणूयात ते भरपूर प्रमाणात केला जातो. आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स या सगळ्या काही तिथे थंड होण्यासाठी ठेवले जातात. त्यामुळे तुम्ही भाजी ठेवत आहात किंवा दूध ठेवत आहात तर ते तुम्हाला सामान्य तापमानालाच ठेवायचं आहे. वेळोवेळी तुम्हाला फ्रीज उघडझाप करायचा नाही आहे. जेवढा जास्त वेळ तुम्ही फ्रीजला उघडणार आहात तेवढंच लाईट बिल जास्त येणार आहे. त्यामुळे भाजी करत आहात, काहीही त्यामधनं काढत आहात, एकदाच ठरवायचं की आपल्याला नेमकं फ्रीजमधून किती वस्तू काढायच्या आहेत आणि किती वस्तू काढायच्या नाही आहेत. म्हणजे वेळोवेळी जर तुम्ही खूप वेळा जर त्याचं उघडलं तर त्याची जी काही कूलिंगची हवा असते ती बाहेर येते आणि बाहेरील एकदम गरम हवा आतमध्ये जाते. त्यामुळे फ्रीजच्या कॉम्प्रेसरवरती लोड येतो आणि त्याला अजून जास्त काम करावं लागत असतं. सो या बेसिक गोष्टी नक्की फॉलो करा. या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं वीज बिल कमी येणार आहे. सो हा व्हिडिओ थोडाही आवडला असेल, लाईक करण्याच्या ऐवजी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा, कारण उन्हाळ्यामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये जे महिना संपल्यानंतर वीज बिल येतो, जो आपला कागद येतो त्याच्यावरती जे वीज बिल जास्त झालेलं असतं ते कुठेतरी तुम्ही नक्की या सगळ्या स्टेप फॉलो करून कमी करू शकता. सो मंडळी, चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.